अमरावतीमधील परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपी तरुणाचे या सगळ्या संदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आलेले होते। पीडित महिलेने तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेले होते। त्यानंतर कारवाईला वेग आला। आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल फोन देखील जप्त केलेला आहे। माहिती जाणून घ्या, शुभम बायस्कार आपल्यासोबत आहेत। शुभम, आतापर्यंत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामधून कोणत्या बाबी समोर आल्यात? कारण मुख्य आरोपी असलेल्या तन्वीरला पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या काही दिवसापासून अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा क्षेत्रात वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर काही महिलांचे, मुलींचे, अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ या प्रकरणातील आरोपी जे आहेत तन्वीर याने व्हायरल केलेले होते। गेल्या 2-3 दिवसापासून हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर चर्चेत होता आणि एकूणच राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काल पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यांनी गंभीर पत्र आणि तक्रार केली आणि या तक्रारामध्ये जवळजवळ अयानने 180 मुलींना जाळ्यात ओढून 350 पेक्षा अधिकचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलेला होता। काही काळ पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बोंडे यांनी ठिय्या दिला होता आणि काल जर पाहिलं तर आमदार प्रवीण तायडे यांनी चक्क पोलीस एसडीपीओ कार्यालय गाठलं आणि तिथे देखील मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं। आणि एकूणच या प्रकरणानंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी जो आरोपी आहे मोहम्मद अयाज याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, त्याचा मोबाईल जप्त केलेला आहे आणि आणखी कुठले व्हिडिओ ज्याच्या मोबाईलमध्ये आहेत, सोशल मीडिया असेल किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून काय काय गोष्टी करण्यात आलेल्या आहे याची संपूर्ण चौकशी जी आहे पोलीस विभागाकडून केली जाते। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।